आकाशाला भिडलेला अतुंग कड्यावरून कोसळणारा मुसळधार पाऊस आणि शुभ्र खळखळीत फेसाळीत येणारे धबधबे, हिरव्या गालिच्यावर हळूवार सरकणारे दाट ढगांची गर्दी, त्यातून वळण घेत मध्येच बोगद्यात जाणारा रस्ता, हे अनुभवायचं असेल तर नगर कल्याण रस्त्यावरच्या माळशेज घाटात जायलाच हवं. पावसाळ्यात माळशेज घाटातून जाताना दूर डावीकडे डोंगरात खूप उंचावरून कोसळणारा धबधबा दिसतो, तो म्हणजेच काळू धबधबा. तर नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन एका ब्लॉगमध्ये. आणि आज आपण आलेलो आहोत द मायटी काळू वॉटरफॉल बघण्यासाठी, द गॉड्स व्हॅली. तर आजचा ब्लॉग खूपच धमाल होणार आहे. आपण खूप छान छान ड्रोन शॉट्स घेणार आहेत, तर सर्वांनी व्हिडिओ एंडपर्यंत पहा. माळशेज घाटाच्या पायथ्याला बसलेलं एक छोटंसं गाव म्हणजेच वाघाची वाडी. गावाच्या वस्तीला फक्त 15 घरं असून गाव संपूर्णपणे निसर्गाच्या सौंदर्याने भरलेलं आहे. गावाच्या चारी बाजूनी पर्वतरांगा बघायला भेटतात. तेवढंच नाही तर पावसाळा असल्या कारणाने भाताची लागण ही सुरू झाली होती. आणि याच सुंदर छोट्याशा गावामधून आपला ट्रेक सुरू होतो. ट्रेकला सुरुवात करून थोड्याशाच अंतरावर आल्यावर आपल्याला एक छोटासा ओढा लागतो. हा ओढा सुद्धा या ट्रेकचं सौंदर्य वाढवत होता. तसंच त्याचं फेसाळत पाणी ट्रेकची उत्सुकता वाढवत होती. डोंगरातून खाली येणारं पाणी आवाज करत एका दगडावरून दुसऱ्या दगडावर कोसळत होतं. आणि निसर्गाच्या चारी बाजूनी पाण्याचे धबधबे पाहून अजून ट्रेकची उत्सुकता वाढत चालली होती. माझ्या अनुभवात आलेला हा सुंदर आणि छोटासा ट्रेक होता. माळशेज घाटामध्ये पाऊस खूप जास्त प्रमाणात असतो आणि संपूर्ण माळशेज स्वर्गासारखं सजला जातो. चारी बाजूनं निसर्गाचं सौंदर्य मनाला एक शांतताच देतं. डोंगर रांगातून येणारं पाणी खाली जमिनीवर कोसळत बघून मनाला एक वेगळी शांतता भेटते. तसेच हिरवेगार झाडी आणि त्यामधून वाटा काढत जाणारं धबधब्याचं पाणी आपल्या ट्रेकला अजून मजेदार बनवत जात होतं. आणि चारी बाजूनं असलेलं हे जंगल हे ट्रेकची सौंदर्यता वाढत होतं. हा जो काळू वॉटरचा ट्रेक आहे ना, यासाठी 2 स्टार्टिंग पॉइंट आहेत. एक आहे वाघाची वाडी आणि दुसरी आहे काहीतरी टी पासून असं काहीतरी नाव आहे, मी खाली ह्याच्यामध्ये देईल. प्लस जो त्या साईडचा रूट आहे ना, तो थोडासा लॉंग आहे. पण जे आम्ही वाघाच्या वाडीच्या रूटने आलोय ना, तो रूट थोडासा सोपा आहे. आणि प्लस रिव्हर पण एवढी डिफिकल्ट नाही आहे ॲज कम्पेअर टू त्या साईडच्या ह्याच्यामध्ये तुलनेमध्ये जर बघायला गेलं तर. कारण की तिकडून येताना तिकडं तो एक्झॅक्ट काळूच्या पाण्याच्या खालून ती झिप लाईन जाते. म्हणजे ते पाणी खूप असतं. नेमकं 2-3 दिवसापासून पुण्यामध्ये पण पाऊस नाही आहे. आणि ऑलमोस्ट ह्या रिजनमध्ये पण, भंडारदरा रिजनमध्ये पण, हरिश्चंद्र गडाच्या पण परिसरामध्ये पाऊस नाही आहे तेवढा बघण्यासारखा. आता वेळ होती एका खऱ्या ॲडव्हेंचरची, म्हणजेच रिव्हर क्रॉसिंगची. सर्वात आधी तर दोन्ही बाजूनी रोप बांधून घेतल्या आणि रिव्हर क्रॉसिंगची सुरुवात केली. पाण्यात पाऊल ठेवताच समजलं होतं की पाणी कमी आहे, पण पाण्याचा फ्लो तर जास्त आहे. कारण पाणी आम्हाला एका दरीकडं खेचत होतं. रिव्हर क्रॉसिंग करून झाली आणि वाट बघत होतो की कधी लोक संपतील आणि आपली रोप आपण काढून घेऊ शकतो. सगळ्यात अवघड काम होतं रोपला व्यवस्थित फोल्ड करणं, आणि शेवटी आम्ही त्यात पण यश प्राप्त केलंच. एक काळूबद्दल एक फॅक्ट सांगतो. काळू हा एक असा वॉटरफॉल आहे ना, की म्हणजे या वॉटरफॉलचं पाणी 5 ठिकाणी पडतं आणि मग शेवटी खाली येतं. म्हणजे खालच्या साईडला आल्यानंतर ते डॅमच्या पाण्यात मिसळतं, म्हणजे थोडक्यात डॅममध्ये जाऊन मिळतं. तर एका साईडनी काळूचं पाणी येतं, एका साईडनी बाळूचं पाणी येतं आणि ते जातं तसंच डॅमकडं, जो आहे भंडारदरा डॅम, त्या डॅमला. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की
काळूला पाणी येतं कुठून, तर हरिश्चंद्रगड आणि हरिश्चंद्रगडावरचं आणि आपलं आदराई जंगलातलं हे पाणी मिळून येतं काळूमध्ये. आणि सेम ॲज वेल बाळूसोबत पण तोच असं, आणि ते सगळं मिळून खाली येतं असं पूर्ण पाणी, आणि खाली येऊन इकडं डॅमच्या पाण्यामध्ये पडतं. बिलो मित्रांनो, याचं म्हणजे खालचं शेवटचं टोक पाहायला लागलं, म्हणलं बाई साप आला का काय, बघतो तर टोक आहे. आणि याच्यामध्ये असं फुल घालूनच या, कारण की पावसाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर सापाचं प्रमाण वगैरे जरा जास्तच आहे, त्याच्यामुळं साप वगैरे बाहेर निघतात या दिवसांमध्ये. त्यामुळं फुल स्लीव्स, फुल प्लॅन्ट आणि प्लस शूज घाला, रेकमेंडेड आहेत. कारण की शूज नसतील तर लय स्लिपरी आहे, ग्रीप नाही भेटत, आणि ग्रीपवाले शूज घाला मोस्टली. 45 मिनिटाच्या ट्रेकनंतर आपण पोचतो झिपलाईनच्या समोर, जी तिडबी गावामधून आलात तर क्रॉसिंगसाठी उपयोगी येते. या ट्रेकमध्ये थोडीशी चढाई सुद्धा आहे, जी आपल्याला वॉटरफॉलच्या अगदी जवळ घेऊन जाते. एक छोटीशी विनंती मित्रांनो, जेव्हा पण तुम्ही सह्याद्रीमध्ये फिरायला येतात, शनिवार रविवार विकेंड किंवा वीकडेज असू द्यात, प्लीज कृपया करून हे अशा कचरा करायचं बंद करा. खरंच तळीची विनंती आहे, हे असे कचरा भिचरा करायचं बंद करा, कारण की आपणच जपणार तर कोण दुसरं जपणार का. चढाई संपताच आपण पोचलो होतो वॉटरफॉलच्या अगदी जवळ, आणि तेवढ्यातच पावसाचा जोर देखील वाढला होता. माळशेज घाट परिसरात कधी उन्हाचं वातावरण पावसात बदलेल काही सांगता येत नाही, आणि ते आज आपण स्वतः जाणवत होतो. खाली वॉटरफॉलमधून येणारं पावसाचं पाणी, ते पाण्याचा प्रेशर वाढवत जात होतं, आणि हा एक थ्रिलिंग एक्सपिरियन्सच होता आपल्यासाठी. माळशेज घाटामधला सर्वात उंच वॉटरफॉल म्हणजेच काळू वॉटरफॉल. 1200 फूट उंचीवरून 5 टप्प्यामध्ये खाली कोसळत येणारा एक सुंदर वॉटरफॉल आणि निसर्गाचं सौंदर्य वाढवणारा हा एक वॉटरफॉल आहे. पाऊस वाढत गेला होता आणि पाणी प्रमाणाच्या बाहेर वाढत जात होते. या कारणामुळं आपल्यासोबत बऱ्याच लोकांना तिथून बाहेर काढण्यात आलं आणि गर्दी कमी करण्यासाठी सांगितलं. याचं कारण म्हणजे अचानक पाणी वाढलं तर कोणाला कसली हानी होऊ. आम्हाला पूर्णपणे निराश केलेलं आहे, कारण की पाऊस इतका वाढला होता, त्या पावसाच्या कारणानं आम्हाला आतमध्ये जाता नाही आलं. म्हणजे एक पॅच असं आहे की तिथून आपल्याला दोरीला पकडून वॉटरफॉलच्या दिशेने जावं लागतं. तर आम्ही तिथून असेंडिंग करत होतो, तेवढ्यामध्ये असं कळालं की पाण्याचा म्हणजे प्रभाव वाढला आहे, त्याच्यामुळे आपल्याला पुढं नाही जाता येईल. तिथून वापस आलो. मग इथं जरा एक मॅगी पॉईंट म्हणून एक पॉईंट आहे, त्या पॉईंटला थोडीशी मॅगी वगैरे खाल्ली, थोडे ड्रोन शॉट्स घेतलेत, आणि आता वापस ट्रेक सुरू केलं, म्हणजे वापस जातो आता. पण जर दृश्य मित्रांनो की काय काय असं म्हणजे शब्दच नाहीत त्यासाठी. इतका सुंदर दृश्य आहे तिथला, आणि प्लस थोडंसं डेन्स असल्यासारखं आहे जंगल, आणि पाऊस असेल तरच बरं आहे. पाऊस नसला ना मच्छर जीव घेतात बाई, पूर्ण जीव घेतात.
तर तुम्हाला रेकमेंड करतो, जर तुम्ही येतात काळूला तर मोस्टली तर फुल स्लीव्हजवालेच कपडे घाला, नाहीतर काय खरं नाही. माकड आहे बघा तिथं, माकड दाखवू का? पिल्लूच आहे माकडाचं. पडलं चिडतंय ते बघ, ते बघ ते माकड आहेत. तर आता वापस जाऊ आणि मे बी आता तिथं पाणी वाढलं होतं, आम्ही जसं जवळ जाईल तेव्हा. मग आता रोप लागल किंवा नाही लागल काही सांगता येत नाही. तर बघूयात रोप लागल का नाही लागल. नाही लागली तरच बरं, कारण की रोप आवरायची म्हणजे खूप कठीण काम आहे. व्हिडिओ एन्जॉय करा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेअर करायला विसरू नका आपल्या मित्रांसोबत. आणि असंच भेटू पुन्हा एकदा अशाच एका मस्त व्लॉगमध्ये. तात्पुरतं बाय बाय.